अरे मी पळत नाही बस पहिली पैसे पकडले 10 पॅकेट आहेत, लेडीज आहेत. इकडे आलं तर बरं होईल. हा जप्त करतो ते मी ते जप्त करतो तिथे वरतून ते पीआय ना फोन करा ना आणि आरो ऑफिसला आपलं मॅडम फोन करून नका नाही एफ आय आर करतो नाही. सर मोजतो का पॅकेट 50 आहेत 2 रणवीर जी क्या कहेंगे? आज आपको इस शिवम ज्वेलर्स की दुकान से फोन आया था, फोन में क्या कहा? मैं यहाँ पर आया हूँ, मुझे सूचना मिली कि रिया मात्रे जो हमारे सामने विरुद्ध में चुनाव लड़ रही है वो यहाँ पे पैसे बांट रही है. यहाँ पे आया हूँ तो ये जो दुकान वाला है इसने दूर से मुझे पहचाना और इसने मुझे तुरंत कॉल किया कि भाई, इसने मुझे देखते ही तुरंत कॉल किया कि भाई ये मेरी दुकान है, हे सत्यम ज्वेलर्स लिहिलेला आहे. इसने मुझे अभी कॉल किया. सत्यम ज्वेलर्स यानी पूनम सागर का ज्वेलर्स. रोल एक मिनिट मॅडम, काय घटना आहे इकडे? बघा, आम्ही 5 वाजता आमचा प्रचार बंद केला. प्रचार बंद होताच आम्ही आमच्या महिलांना बोलून जेवायला देतो, थकले ते लोक, नाश्ता देतो आम्ही लोक. इतक्यात माझा एक आमचा सहकारी आहे हर्षद गवळी, त्यांनी मला फोन केला. ते बोलले की रिया मात्रेच्या ऑफिसमधून नेहा पाटील म्हणून एक पोरगी आहे, तिची पोरगी आणि तिची मुलगी ईशा, ते लोक सारखे येतात. आणि दळवी म्हणून एक बाई होती, ते लोक येतात सारखे सोनाच्या ऑफिसला घुसतात. सोनाच्या ऑफिसमधून ते लोक परत त्याच्या ऑफिसमध्ये जातात. हे असं सारखं वारंवार चाललंय. त्याला संशयास्पद त्याला वाटलं म्हणून त्यांनी मला कॉल केला. मला कॉल येताच आम्ही लेडीज सकट सगळे इथे पोहोचलो, कारण की तो पुरुष असल्यामुळे तो घुसू शकत नाही. आम्ही घुसलो, आम्ही सोनाराला विचारलं. जसं आम्ही इथे उभे राहिलो, आम्ही गाडीत उतरलो. इकडे ह्यांचे कार्यकर्ते सगळे, राजीव सिंग वानखडे एक होता, आकाश वानखडे, ती नेहा पाटील, बाकीचे जे इकडे कार्यकर्ते होते सगळे, मनोज साळुंके, हे लोक सगळे इथे उभे होते पाहण्यात. जसे आम्ही इथे घुसलो, हे लोक सगळे पळाले वेगवेगळ्या दिशेला. आम्ही आज दुकानात गेलो, दुकानाला विचारलं की बाबा काय नेमकं आहे ते सांग, नाही तर आम्ही तमाशा करू. तो सरळ सरळ बोलला आम्हाला की ताई काय ना तेवढं येऊन बसतात फक्त, म्हणून हे तुम्हाला अलाउड नाही, तुम्ही दुकान बंद करा. दुकान बंद करतात त्यावेळी माझ्या हिला काय माहिती नाही, सुचलं पटकन सोनलला की आपण आज चेक करायला पाहिजे. असं हे लोक आज घुसले. त्या बाईला शिंदे गटाच्या मफलर सोबत त्या चिन्ह दाखवत होती आणि ती कॅश थप्पी 2.5 लाखाची ते एन्व्हलप बनवले त्याचे. त्या एन्व्हलप सकट तिला पकडलं गेलं. आणि जेव्हा तिला पकडलं, हिने आम्हाला तिने लाथा मारल्या, तिने कानाखाली मारली आणि आम्हाला सोडायचा आणि ती पळायचा प्रयत्न केलाय. तरी आम्ही तिला पकडून पोलिसांना रितसर बोलवलेला, तिला पकडून दिलेला आहे. काल सुद्धा एक घटना घडली. काल रात्री आम्हाला 2:30 वाजता फोन आला की परशुराम म्हात्रेच्या बंगल्यामध्ये 5-6 गाड्या एकत्र घुसल्यात, पूर्ण पब्लिकची गर्दी आहे, आतमध्ये काय चाललं माहिती नाही. आम्ही पोलिसांना फोन केला, पोलीस आले. पोलिसांना सांगितलं की एक गाडी संशयास्पद आहे, ब्रिझा होती, एक गाडी संशयास्पद चेक करा. पण त्यांनी सांगितलं की आम्ही चेक करतो, तमाशा घ्या. आपण धमकी दिली की बाजूला व्हा, नाही तर तुम्हाला मारू. आमचे कार्यकर्ते बाजूला झाले. बाजूला होऊन त्यांना सांगितलं की तुम्ही रितसर, आम्ही बाजूला होतो पण रितसर गाडी चेक करा. पण त्यांनी गाडी चेक नाही केली आणि आम्ही बाजूला होताच त्यांनी लगेच गाडी पळवली. म्हणजे आम्ही ह्याचा अर्थ काय मानायचा? आज ही परशुराम म्हात्रे, रिया म्हात्रे या लोकांनी गाव विकलाय, बिल्डरकडून टोकन घेतले आणि ते बिल्डरचे पैसे वाटून आता हे लोक मतदान विकत घेतात. आणि एकदा निवडून आले की सरळ बॅगा भांडणार आणि जाणार पुण्याला बंगला घेतला लोकांनी, नवरा बायकोनी. या लोकांचा हे बद झाला आता. नाटक लोकांनी गाव विकायला घेतला आणि ह्या गोष्टीवरती कडक कारवाई झाली पाहिजे. मॅडम, आता तुम्ही सांगितलं की दुकानामध्ये 2 ते 2.5 लाख रुपये कॅश मिळालेली आहे. ती कॅश आता नेमकी कुठे आहे? त्यांच्याकडे आतमध्ये जे पोलीस लोक आहेत ते लोक कारवाई करतात त्याच्यावरती. आणि जे आहे ते रितसर मला वाटतं याच्यावरती आवाज आणि कडक कारवाई झाली पाहिजे. कारण काल पण ही घटना घडली, आज पण ही घटना आम्ही पकडून दिलेली आहे. काल पण पोलिसांनी झालेलं सांगितलं चेक करायला, पण ते केलं नाही. नेहमीच पोलिसांची भूमिका संशयास्पद आढळलेली आहे, का रात्री पण आणि आता सुद्धा. तुमच्यावर हल्ला करण्यात आलाय का? हो, तिला मारण्यात आलं. माझ्यावर तिने कानाखाली तिने मारली पटकन. हिला हिच्या पोटा ओटी पडते, रातभर
किक मारला फटाफट, तिने पळायचा प्रयत्न केलाय. रणवीर वाजपेयी यांना फोन करण्यात आलाय, त्या दुकानाचा जो मालक आहे किंवा काम करणार आहे त्याने कशा बाबतीत फोन केला होता, काय तो त्यांनी फोन केला, त्यांनी हे पण सांगितलं आता तो सगळ्या पब्लिक समोर बोललेला तो दुकानवाला, त्याचा दुकानवाला जो भाऊ आहे सक्का भाऊ, त्यांनी फोन केला आणि त्यांनी सांगितलं की भाई मेरा इसमें कुछ नहीं है और रिया मात्रे का मेरे पे दबाव, मेरे को धमकी दे के वो पैसा बांटने को लगा. म्हणजे ह्याचं आम्ही काय म्हणायचं, ह्याचं पत्रकारांना आम्ही रिक्वेस्ट करतोय की ह्याचा योग्य तो आवाज उचलला पाहिजे, हा वरपर्यंत गेला पाहिजे आणि आमची अपील आहे की अशा उमेदवारांना बाद करा, यांना हक्क नाही उभा राहायचा. पोलीस या ठिकाणी आले, आता पोलिसांना तुम्ही सर्व माहिती दिली, पोलिसांचं नेमकं काय म्हणणं आहे? पोलिसांनी आता आम्हाला सांगितलं कारवाई योग्य ती होते, पण आम्हाला नाही माहिती हा नंतर परत विषय हा पैशावरून दाबला जाईल का वरून मंत्र्यांकडून तो प्रेशरवरून दाबला जाईल, आम्हाला काय नाही माहिती. पण आम्ही आता पत्रकारावरती सोपवतोय की तुम्ही कितपत ही आवाज वरपर्यंत नेत आहे आणि तुमच्यावरती विश्वास आहे आमचा की तुम्ही नक्की त्याच्यावरती आवाज उचला आणि आम्हाला सपोर्ट कराल. आणि मी खरं परत सांगते, अनिता पाटील गेल्या 25 वर्षापासून या गावामध्ये 5वी टर्म आहे, निवडून आले, 1 रुपया कधी वाटला नाही. तुम्ही आमचं तर बोलतोय, आम्ही कामं करा आणि योग्य ते कामं करून निवडून या. हे पैसे वाटून तुम्ही कितपत, म्हणजे तुम्ही कामं पैसे वाटायची वेळ तेव्हा येते जेव्हा हे उमेदवार काम करत नाही. तुम्ही निवडून येता, 5 वर्ष घरात बसता आणि नंतर 5 वर्ष येऊन तुम्ही पैसे वाटतात. आणि का, आणि याचे पैसे वाटायचे तुम्हाला एवढा जर जनतेवरती दया तुम्हाला करायची आहे ना, तर मग 5 वर्ष निवडून 5 वर्ष पैसे वाटत राहा, करू दे जनतेला मजा. क्या नाम है आपका? ये पैसा जो लेडी लेके आई थी वो लेडी का नाम क्या है? वो इतना सारा एनवलप किसका है? दुकान वाला है. आप अगर पुलिस पूछ लेगी ना, आप क्यों इंक्वायरी कर रहे हो? अरे बाद में पलटी मार देंगे ना. वो पुलिस और एपीएसटी वाले है, वो देते. आप ऐसा मत पूछो. अरे मेरे को ये है ना, मेरे को पूछने के लिए इसने मेरे को फोन किया ना, भाई मेरा दुकान है, मेरे को बचाओ. अभी अंदर क्यों डाल रहे हो उसको? अभी अंदर उसको क्यों डाल रहे? ए दिनेश, जान दो उसको. इधर आ बाहर. तू बाहर था ना, नहीं, अरे तू बाहर दुकान वाला था होगा. ना. तूने मला फोन केला है, तू बाहर आएगा. तूने मेरे को फोन किया है, तू बाहर आके बोल. कब फोन केला? दुकान वाला बोल रहा है क्लियर कट कि वो पैसा मेरा नहीं है. ये रिया मात्रे की वो लेडी आई मेरे ऑफिस में बैठ के बात की हमने थी. पकड़ा उसको. और उसको पकड़ा तो बोलता है प्लीज मेरे को मदद करो, ये लड़के का दुकान है पूनम सागर में, बोलता मेरा लेना देना नहीं है. ये वो तो आता क्लियर कट बोलला की माझ्यावर दबाव टाकला रिया मात्रेंनी. बाहर निकल के बुलाओ उसको. बोला ना, रिया मात्रेंनी दबाव डाला हम पे. बाहर निकल के बुलाओ उसको. बाहर त्याला हात कशाला पाठवला तुम्ही? तो पहिला बोलतोय, तो इकडे बोलतोय पोलीस मला हात जाऊ देऊ एक मिनिट बोलवा त्याला. लक्षात ठेवा, तुम्हाला इथे इन्क्वायरी करण्याचा अधिकार आहे का? नाही. अरे प्रचार बंद झाला. एक मिनिट, प्रचार बंद झाला, तुम्हाला इकडे येण्याचा अधिकार आहे का? अरे मला आला पाहिजे, तुम्ही आले पाहिजे. अशा लोकांना पैसे वाटप आम्ही करतो, एपीएसटी वाले आहे. एपीएसटीचं काम आहे का नाही? कुणाचं काम आहे सांगा? एपीएसटीचं काम आहे का महिला नाही? ह्या लोक नाही आले असते तर तुम्ही नाही पकडला, अरे बाबा, आम्ही लोकांनी पकडला. एपीएसटीचं काम आहे तुम्ही की मला नाही? विचारू शकत नाही की आम्ही काय आला. आम्ही पकडलो, तो नंतर पोलीस आली. अगदी बरोबर आहे. पोलिसनी आम्ही पकडला म्हणतोय ना, पाहिजे, आम्ही पकडलेला आहे. पोलिसनी पकडलं पाहिजे, नंतर आम्ही येणार. अगदी बरोबर आहे. आम्ही म्हणतोय, आम्ही पकडलेला आहे. तुम्ही काय एवढे पोलीस चेंज करताय? काय पोलीसच्या विरोधात करताय? मग काय, त्यांना बाहेर काढा. चलो तुम्ही बाहेर चला. चला, नंतर आमदार साहेबांना फोन लावेल मी लगेच. मी लावतो ना. जावा फोन. इथं वातावरण खराब करायला आले का पेनकर पाड्यातले? कारवाई केली आहे. ते पैसे सापडले त्याच्याबरोबर आपण कशी कारवाई केली? नाही, कारवाई आम्ही नाही केलेली. एक या ठिकाणी पैसे वाटप होत आहेत म्हणून पोलीस स्टेशनला फोन आला होता आणि एपीएसटीला पण आम्ही कळवलेलं होतं. एपीएसटीला सुद्धा फोन केलेला होता. त्यामुळं ज्या ठिकाणी पैसे वगैरे वाटतात यासाठी पोलीस आणि एपीएसटी वाले या ठिकाणी आलेले आहेत. एपीएसटी वाले जे आहेत, जे की इलेक्शन कमिशनचे आहेत, त्यांनी त्या ठिकाणी जसे तक्रारदारांनी त्यांना सांगितलं होतं त्याप्रमाणे त्या महिलेला त्या ठिकाणी चेक केलेला आहे. त्या ठिकाणी काही पैसे सापडलेले आहेत, ते पोलीस स्टेशनला ते पंचनामा करून घेऊन गेलेले आहेत पुढील कारवाईसाठी. आमचं काम आहे या ठिकाणी शांतता राखणे वगैरे, ते आम्ही करत. सतर्क पुलिस टाइम में बने रहने के लिए चैनल को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें एंड कमेंट करें.